बातमी आहे। महामंडळामधल्या नियुक्त्यांवरून अजित पवार गटाचे नेते आता नाराज झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडून महामंडळांमध्ये सेनेमधल्या नेत्यांच्या नियुक्त्या आता केल्या जात आहेत। अजित पवारांनी आता बुधवारी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। देवगिरी निवासस्थानी बुधवारी अजितदादांच्या आमदारांची ही महत्त्वाची बैठक असेल। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, साधारणतः आतापर्यंत 4 ते 5 आमदारांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, महामंडळ देण्यात आली आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीमधले नेते नाराज। यामिनी जवळपास 8 सदस्यांच्या आतापर्यंत नियुक्त्या वेगवेगळ्या महामंडळ असतील किंवा वेगवेगळ्या समित्या असतील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बाब, प्रत्येकाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असेल किंवा राज्यमंत्रीपदाचा दर्जा असेल तो एकनाथ शिंदेच्या वतीने देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि यामुळेच कुठेतरी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काही वेळापूर्वीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना प्रतिक्रिया दिली होती आणि आम्हाला देखील महामंडळ मिळणार आहेत अशा पद्धतीची शक्यता वर्तवली होती। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार पक्षांतर्गत एक नाराजीचा सूर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बुधवारी रात्री मुंबईत बैठक बोलावली आहे। 7:30 वाजता देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं हा विषय चर्चेला येण्याची दाट शक्यता आहे। सध्या जर आपण पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसात म्हणजे अगदी 2-3 महिन्यांमध्ये एकनाथ शिंदेच्या वतीनं टप्प्याटप्प्यानं मोठी जी पदं आहेत किंवा राज्यातली जी महामंडळ आहेत त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी आपल्या सदस्यांची आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षपदी सिद्धेश कदम यांना नियुक्त केलंय। यासोबतच आमदार महेश शिंदे यांना उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ अशी अनेक महत्त्वाची पदची आहेत ती देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। यामिनी, धन्यवाद निलेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।